आशिष पाटील पहिले षटक घेऊन पंच सिग्नल करता सामने सुरू होतोय. ऋतिक माळी स्ट्रायकिंग केला, नॉन स्ट्रायकिंग केला वैभव माळी. पंच सिग्नल करता सामने सुरू होते. 5 वाजून 22 मिनिटं आणि पहिला चेंडू टाकण्यासाठी आशिष बॉलिंग मार्गवर सज्ज होतोय. प्ले ऑल द बेस्ट. पहिला चेंडू तिसऱ्या सामन्यातला स्लोअर वन चेंडू. पहिला चेंडू स्लोअर वन ऑन साईडला स्लॉग हिट केलाय आणि चेंडू एक टप्पा घेऊन सरळ सीमारेषेच्या बाहेर आणि पहिल्या चेंडूवर एक आक्रमक विश्वसनीय सुरुवात. चौकार. निलेश पाटीलची हाय फेमस A1 जोडी 85-84 नंबर वाली हाय इनोवा त्याची गाडी. सुकेदारी निलेश पाटीलची हाय फेमस A1 जोडी 85-84 नंबर वाली हाय इनोवा त्याची. ऑनसाईडला पुन्हा स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन मिळालं नाही आहे. स्क्वेअरला चेंडू तिथे कव्हर करत असताना आपण बघतोय साहिल खरपडे मागच्या सामन्याचा सामनावीर. धावसंख्या 5 धावा. मगाशीच मी उल्लेख केला की या संघातल्या खेळाडूंची उंची खूप कमी आहे, पण आपल्या खेळीचा परफॉर्मन्स, आपल्या क्रिकेटचा परफॉर्मन्स दांडगा आहे, तो सुद्धा उंच आहे आणि त्यांनी दाखवून दिलं, सिद्ध केलं. मागच्या सामन्यात 66 धावसंख्येचा पाठलाग 11 चेंडू बॅलन्स ठेवत असताना पूर्ण केला. स्ट्राईक एंडला वैभव. ऑन साईडला पूल तर गेला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवर येतोय, चेंडू कव्हर करतोय. वैभवने स्वतःचं खातं उघडलं. 1 धावेने धावसंख्येत भर होते. ज्ञानेश्वर मुकादम मला सांगतोय धावसंख्या एकूण 6 धावा धावफलकावर. खूप चांगलं गुणसंख्या लेखन. ज्ञानेश्वर मुकादम असो, अल्पेश गायकवाड असो, अप्रतिम कामगिरी. सुभाष धुमाळच्या सोबत मात्र खूप चांगलं तुम्हाला कौशल क्रिएशन हे तुम्हाला पाहायला मिळते. स्कोरबुक त्यांनी मात्र नवीनच इम्प्लिमेंट केलं आहे आणि आपण बघतोय की केंद्रीय राज्य मंत्री चषकात त्याचा वापरसुद्धा केला आहे. ऋतिक माळी ऑन स्ट्राईक. स्लॉग हिट. व्यवस्थित एलिव्हेशन मिळत नाही, पण चेंडू तरी सुद्धा या चेंडू मिळतील त्या मोठ्या धावा. फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. फाईन शॉट. चौकार. हाय जिगरवाला तो हिम्मतवाला, हाय जिगरवाला तो हिम्मतवाला, यो दोस्तीचा सरदार, हाय दोस्तीचा सरदार. आमच्या सुकेश टाकी दादाच्या या नावात दम हाय रे, आमच्या निलेश पाटील दादाच्या या नावात दम हाय. सूचना अशी आली आहे की वडू नवगर आणि आगासन मधला जो सामना, या सामन्याचा नाणेफेक इनिंग ब्रेकमध्ये होणारच आहे, याची नोंद दोन्ही संघाने घ्यायची आहे. ओव्हरपिच आहे. थोडासा आपण ऑप्शनच्या थोडासा बाहेर ठेवला चेंडूला. समोर खेळण्याचा प्रयत्न. व्यवस्थित टायमिंग होत नाही या चेंडूवर आणि एक्झॅक्टली मिडऑनवर चेंडू जातो निघून. तोपर्यंत डॉट बॉल. षटक समाप्त. षटक चालू अजूनही. ते पहिल्या क्रमांकाचा अजून एक चेंडू शिल्लक आहे षटकातला पॉवर प्लेचा. धावसंख्या आपण बघतोय दुहेरी अंकात 10 धावा. आशिष पाटील थोडासा दूर जातो आमच्यापासून कॉमेंट्री बॉक्स एंडकडून. स्लोअर वन चेंडू. गती परिवर्तन. स्लॉक करण्याचा प्रयत्न आणि पुन्हा बीट केलंय. व्हेरी गुड कमबॅक. व्हेरी गुड कमबॅक. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 10 धावा. सुरुवात चांगली झाली दोन्ही संघाच्या बाजूने असं मी उल्लेख करेन, कारण आपण बघतोय की 2 फलंदाज बॅटिंग करत असताना वैभवने 1 धावेने खातं उघडलं आहे. ऋतिक माळी 1 बाजूने आपण बघतोय चांगली बॅटिंग करतोय. 3 चेंडू एकूण 5 चेंडू सामोरे गेले. त्यामध्ये आपण बघतोय की 3 चेंडू स्कोरिंग शॉट आहेत. 2 चौकार 1 सिंगल. एकूण 9 धावेंवर तो खेळतोय आणि संघाची धावसंख्या एका षटकाच्या अखेरीस आपण बघतोय ती म्हणजेच 10 धावा धावफलकावर. फ्लडलाईट्स जेव्हा ऑन होतील निश्चितच त्याचा एक वेगळाच नजारा तुम्हाला या स्पर्धेचा पाहायला मिळेल. 12 स्टँडच्या माध्यमातून मैदान पूर्णपणे कव्हर करण्यात आलं आहे. जो गॅप आहे, गॅपमध्ये आपण बघतो एका ठिकाणी स्क्रीन आहे, एका गॅपमध्ये आपण बघतो की खेळाडूसाठी बसण्याची व्यवस्था आहे. बाकी जो बघतो आपण जो परिसर आहे म्हणजे आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला तो मात्र स्पेअर ठेवण्यात आला आहे. एखादा आपण बघतो की गाड्यांचं एक खूप मोठं शोरूम, ते खूप मोठं दालन तुम्हाला बघायला मिळतं आहे. 32 बाईक एका ठिकाणी आमच्या उजव्या बाजूला. एका बाजूला एक भव्य असं दालन, एक भव्य असं नेपथ्य, खूप मोठा स्टेज तुम्हाला बघायला मिळतो आहे आणि त्याच्या बाजूला आहे तो आमचा म्हणजे टॉस बॉक्स. असं स्वरूप तुम्हाला पाहायला मिळते या खेळपट्टीचं, या मैदानाचं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण बघतो सज्ज होते तो अजित पाटील, या संघाचा संघनायक बॉलिंग मार्कवर येतोय. लोढा एंडकडून अजित. शॉर्ट ऑफ लेंथ होता. ऑन साईडला पूल केलाय एक्झॅक्टली साहिल चेंडूच्या खाली स्क्वेअर लेग मध्ये आणि पहिल्या चेंडूवर कॅप्टनने आपल्या संघाला यश मिळवून दिलंय. पहिला ब्रेक थ्रू. फलंदाज बाद. कोण रे आला यो अंजुरवाला, कोण रे आला यो अंजुरवाला, यो कशात कम नाही रे दादा, कशात कम नाही रे. आमच्या सुकेश टाकी दादाच्या या नावात दम हाय रे, आमच्या निलेश पाटील दादाच्या या नावात दम हाय रे.
सीधी बात, नो बकवास. पहिल्याच चेंडूवर विकेट. अजित पाटील स्वतः कॅप्टन संघाला मिळून देते. साहिल खरबडे जो मागच्या सामन्याचा सामनावीर. बघा साहिल खरबडेची उंची जर बघितली तर बाकीच्या सर्व खेळाडूंच्या कंपॅरिझनमध्ये तो उंचीने लहान आहे, पण मागच्या सामन्यात ते दाखवून दिले त्याने की उंची डझंट मॅटर, हाईट इज अ जस्ट अ नंबर. मी मागच्या सामन्यात ते करून दाखवलं आहे. मॅन ऑफ द मॅच. 30 धावांची खेळी केली. आपल्या संघासाठी 66 धावसंख्येचा पाठलाग केला. 11 चेंडू स्पेअर ठेवत असताना तो खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय, ज्याने मात्र अप्रतिम झेल टिपलाय डीप स्क्वेअर लेगमध्ये. जे बॅट्समन वन डाऊन बॅट्समन स्वतः कॅप येतोय तो मागच्या सामन्याचा सामनावीर मोहित माळी. फ्लुरोसंट ग्रीन कॅप. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू. कॅज्युअल अप्रोच. खूप कॅज्युअली हा फटका खेळ अप्रोच बघायला मिळाला. ॲक्शन रिप्ले जर तुम्ही बघितलं तर बॅट्समनकडे फक्त आपण बघितलं की त्याने फुटर दाखवलं, मागे आला, पण जशी त्याने बॅटचा फ्लो ओपन केला ना तो कॉन्फिडन्स त्याच्या बॅटमध्ये अजिबात नव्हता. तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर. कॅज्युअल अप्रोच बॅट्समन स्ट्रायकिंग एंडला. तो फलंदाज आपण बघतो तो म्हणजेच मोहित माळीचा. बघू शकता तुम्ही मागता मागे गेला, अजिबात त्याच्या बॅटमध्ये तो कॉन्फिडन्स नव्हता. स्लाइस करण्याचा प्रयत्न त्याने मात्र केला. हो अजून एक कॅज्युअल अप्रोच. अप्रतिम लेग कटर चेंडू पण बघतोय. कारण एक तर आपण बघतो की लेफ्ट आर्म गोलंदाज होता अजित पाटील आणि खूप चांगला चेंडूला कट करत असताना स्विंग करत असताना अप्रतिम स्विंग बघायला मिळतोय आणि पूर्णपणे दोन्ही चेंडू बॅक टू बॅक डॉमिनेट केले स्ट्रायकिंग एंडला मोहितला. सुपर बॉलिंग, कॅप्टन बॉलिंग बघायला मिळते मैदानावर अजितकडून. आतापर्यंत चेंडू फेकले ते 3, 1 विकेट, 3 चेंडू निर्धाव. फुल लेंथ आहे. ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, थोडासा सेमी हेलिकॉप्टर शॉट. साहिल चेंडूवर येतो. एकच धाव तिथे मात्र मिळते. आउटफील्डमध्ये चांगला फिल्डर आहे साहिल. पंच काहीतरी सिग्नल करतायत दुसऱ्या पंचांना. एक धाव तिथे मात्र फलंदाजांनी कंप्लीट केली आहे. धावसंख्येत भर झाली. धावसंख्या पुढे सरकली. 11 धावा धावफलकावर. 1 लॉस ऑफ 1. 1.4 ओव्हर कंप्लीटेड. आपण पाहतो केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषक 2023. 10वा दिवस या स्पर्धेचा. एकूण 12 दिवसाचा शेड्यूल असलेली क्रिकेट स्पर्धा 128 संघ या स्पर्धेमध्ये परफॉर्म करत आहेत. आपण सातत्याने आपल्या DJ पॅरिस कंडीच्या माध्यमातून आयोजकांचा गाण्याचा नावाचा उल्लेख असलेली गाणी तर ऐकत आहोत. सन्मान्य कपिल पाटील साहेबांसुद्धा उल्लेख असलेली गाणी ऐकत आहोत. पण त्यामध्ये मी असं म्हणेन की येणाऱ्या काळामध्ये दयानंद म्हात्रे असो किंवा कुमार पाटील यांचासुद्धा नावाचा उल्लेख असलेली गाणी यायला हवी, कारण तेवढीसुद्धा त्यांचीच मेहनत आहे या स्पर्धेमध्ये. ऑप्शनच्या थोडासा बाहेर स्लाइस करण्याचा प्रयत्न. विकेट कीपरसुद्धा थोडासा कॅज्युअल राहिला. बॅट्समन बीट, कीपरसुद्धा बीट. बाईच्या स्वरूपात एक धाव ॲड होईल, कारण प्रचंड मेहनत आहे. कारण मला माहिती आहे की स्पर्धेचे आयोजक एवन जोडी सुकेशदादा पाटील, निलेशदादा पाटील, सुकेशदादा डाकी आणि निलेशदादा पाटील यांच्या माध्यमातून तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळते एवन जोडी. पण त्यांना माहिती आहे की माझ्या बिहाफमध्ये माझी टीम इथे काय काम करते. ज्ञानेश्वर म्हात्रे असो, कुमार पाटील असो, पूर्ण टीमने जणू काही स्पर्धा खांद्यावर घेतली आहे आणि ती जबाबदारी पार पडत असताना तुम्हाला पाहायला मिळते. ही स्पर्धा 10व्या दिवसामध्ये एक यशस्वीचं शिखर गाठते आहे. केंद्रीय राज्यमंत्री चषक. ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडू सरळ निघून गेले. अजित पाटीलचा कॉन्फिडन्स बघा. पंचांकडे अजिबात बघेल नाही, कारण त्याला माहिती की चेंडू व्यवस्थित पिचिंग झाले, परफेक्ट लाईनवर पिचिंग झाले आणि खूप चांगलं कमबॅक आहे षटकामध्ये. अवघ्या 1 धावेचं षटक, 1 विकेट. मॅग्निफिसंट ओव्हर फ्रॉम अजित, फ्रॉम कॅप्टन. अवघ्या 1 धावेचं षटक टाकलंय. 2 षटकांचा खेळ समाप्त होते आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 12 धावा धावफलकावर. 12 रन्स ऑन स्कोर कार्ड आफ्टर 2 ओव्हर. अजूनही मैदानावर 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये माझ्यासोबत बाबूशाह. खूप चांगली गोलंदाजी बाबूशाह. पहिल्या षटकात धावसंख्या 10 होती, पण या षटकामध्ये कॅप्टनने जी गोलंदाजी केली, अप्रतिम गोलंदाजी. 1 विकेटसुद्धा मिळवून दिली, पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला आणि अवघ्या 1 धावेचं षटक. हाँ नहीं बिल्कुल परब सर, देखिए जब दोनों टीम देखिए एक ही विभाग के हो तो फिर मुकाबला तो ऐसा देखने को मिलेगा. इसलिए तो कहा जाता है खेल जिंदगी का हो या खेल क्रिकेट का हो, अपना इक्का तभी दिखाना जब सामने वाला टक्कर का हो. और टॉस जीतकर जो यहाँ पर गेंदबाजी लिए थे और कहीं ना कहीं यहाँ पर बेनिफिट फ़ायदा मिलता है. और पहली मुकाबला जीतने के साथ साथ हर टीम को देखिए ये बेनिफिट फ़ायदा मिलता है, खास करके जो गेंदबाजी है ना, और इनकी कहीं ना कहीं जो स्ट्रेंथ ताकत और बेहतर बन जाती है. और बल्लेबाजी को कहीं ना कहीं यहाँ पर थोड़ा कमजोरी बनाई है, लेकिन अभी भी 4 ओवर का मैच बचा है परब सर. हो निश्चितच ते चित्र आहे मैदानावर आपण बघतोय. ऑन साइडला स्लॉग हिट आणि अप्रतिम एफर्ट. पूर्णपणे झोकून दिलं स्वतःला, पण चेंडू त्याच्या हाताच्या खालून निघून जातोय सीमारेषे बाहेर. 4 धावा. केंद्रीय राज्यमंत्री चषक ठेवलाई अंजूर गावान. केंद्रीय राज्यमंत्री चषक ठेवलाई अंजूर गावान. या अंजूर गावाची हाय शान, आमची एवन जोडी लय छान. आमच्या सुकेश डाकी निलेश पाटीलची एवन जोडी लय छान. निशांत गडकने स्वतःच्या जीवाचं अक्षरशः रान केलं हा चेंडू कव्हर करण्यासाठी, पण ऋतिकचा हा चेंडू अडवू शकला नाही. दरम्यान आपण बघतो की चौकार
आणि खूप वेळानंतर हा चौकार बघायला मिळतो. मागच्या षटकात चौकार बघायला मिळाला नाही. तिसरा चौकार या इनिंगमधला. धावसंख्या 16. स्लॉग हिट केला ऑन साइडला. वॅकेंट एरिया गॅप खूप मोठा एक टप्पा घेऊन चेंडू सरळ सीमारेषे बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. स्पर्धा रंगली मैदानावर क्रिकेट खेळ हा लय झुंजार क्रिकेट खेळ हा लय झुंजार क्रिकेट खेळ हा लय झुंजार कपिल पाटील साहेबांच्या नावानं स्पर्धा गाजतय लय जोरान स्पर्धा गाजतय लय जोरान स्पर्धा गाजतय लय. अप्रतिम बॅटिंग ऋतिक माळीची. 2 चेंडू 2 अप्रतिम चौकार. डोळ्यांचं पारणं फेडणारे. एक चेंडू थोडासा स्लॉग हिट होता. पॅरल स्ट्रोक होता. पण एक चेंडू आपण बघतो की ऑन दी अप एक्झिक्यूट केला. ऑन साईडला प्लेसमेंट खूप चांगली होती आणि धावसंख्या अत्यंत वेगाने भर होते. ज्ञानेश्वर मला सांगतो धावसंख्या आपण बघतो ती 20 धावा धाव फलकावर. हा चषक आहे. या चषकासाठी सुद्धा आपण बघतो मैदानावर जी झुंज सुरू फाईट सुरू आहे. मागचे 10 दिवस आणि आज आपण 10वा दिवस बघतोय. अजून 2 दिवस बाकी आहे आणि या चषकासाठी या ट्रॉफीसाठी क्रिस्टल ट्रॉफीसाठी ही फाईट ही झुंज सुरू आहे. केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषक. स्लॉग हिट ऑन साइडला डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने. साईड फक्त चेंडूकडे बघत बसल्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय सीमारेषे बाहेर. उत्तुंग षटकार. हे झाला ना कधी होणार नाही भव्य असा आयोजन झाला ना कधी होणार नाही भव्य असा आयोजन या दुर्गावाची हाय शान आमची येवन जोडी लय छान आमच्या सुकेश डाकी निलेश पाटीलची येवन जोडी लय छान. जॉन टिकेनी प्रस्तुत आर.के. बिल्डर्स माणकोली. मॅग्निफिसंट बॅटिंग. या षटकामध्ये मागच्या षटकाची पूर्णपणे भर काढलेली आहे असं मी म्हणेन. पूर्णपणे मागच्या षटकामध्ये आपण बघितलं की फक्त एकच धाव होती. त्या षटकातला समाचार या षटकामध्ये घेतला जातोय. 2 चौकार एक उत्तुंग षटकार आणि आपण आशिष पाटीलच्या विरुद्ध ही फटकेबाजी बघतोय ऋतिक माळीची. मॅग्निफिसंट बॅटिंग. आतापर्यंत या इनिंगमध्ये 4 चौकार 1 षटकार. वादळी खेळी ऋतिक माळीची. हा चेंडू कव्हर्समध्ये आणि चेंडू उंच गेलाय लांब सुद्धा गेलाय सीमारेषेच्या बाहेर. अजून एक उत्तुंग फटका. डोळ्यांचं पारणं फेडणारी फलंदाजी. षटकार. अशोक पाटील देवेश पाटीलचा साहेबांना वाटे अभिमान साहेबांना वाटे अभिमान साहेबांना वाटे अभिमान सुमित पाटील सिद्धेश पाटीलनी साहेबांचा वाढविला मान साहेबांचा वाढविला मान साहेबांचा वाढविला मान या स्पर्धेची वाढविली शान. काउंटर अटॅकला सुरुवात केली ऋतिक माळीने. या षटकात 2 षटकार 2 चौकार. आशिष पाटीलची गोलंदाजी अक्षरशः फोडून काढली आहे ऋतिक माळीने. स्लॉगेट करायचा पुन्हा प्रयत्न. भरपूर सफल झाला होता फलंदाज. थोडासा गतीमध्ये परिवर्तन केलं आशिष पाटीलने. थोडेसे चाणक्याने ती वापरली आणि चेंडू आपण बघतोय तो म्हणजेच थोडासा खाली निघून जातोय. सर्व विकेट किपरच्या हातामध्ये. या चेंडूनंतर निली लगेचच ड्रिंक ब्रेक होईल. 12th मॅन लगेचच पाणी घेऊन मैदानाच्या हातामध्ये जायचं आहे. षटक क्रमांक 3 मार्ग असते बिफोर द ड्रिंक आणि धावसंख्या चांगली म्हणावी लागेल 32. लोअर फुलटा चेंडू ऑन साइडला. वेगवान फटका. क्षेत्रच्या काय डीपमध्ये चेंडू कव्हर करते तोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे. नकार दिलाय. गुड डिसिजन. ऋतिकला स्वतःकडे स्ट्राईक रोटेट करायचे आहेत. 33 धावा धाव फलकावर. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 11ची गती जी 2 षटकाखेर फक्त 6 होती कारण धावसंख्या 12 होती धाव फलकावर. पण तिसऱ्या षटकाखेर आपण बघतोय की त्या षटकात 21 धावा आल्यात. विकेट मिळाली नाही आणि त्यामुळे आपण बघतोय की रन रेट जो होता रन रेट वेगाने पुढे सरकला आहे. प्रति षटकामागे 11 धावा आणि तब्बल आपण बघतोय ते म्हणजेच 33 धावा धाव फलकावर बाबूशा. या षटकामध्ये निश्चित म्हणे की काउंटर अटॅक केला. आक्रमक फलंदाजी केली. बॅटिंग खूप चांगली केली आणि खूप चांगली बॅटिंग असताना धावसंख्या खूप चांगली रचली असं म्हणायला हरकत नाही आहे. आणि तब्बल 21 धावा कुठल्यात ठोकल्यात या षटकामध्ये. नहीं बिल्कुल. देखिए परब सर बात करेंगे यहाँ पर समय 14 मिनट का वक्त है. देखिए यहाँ पर लग चुका है निश्चित रूप से 3 ओवर के लिए जहाँ पर आपको 27 मिनट का वक्त दिया जाता है 5 ओवर के लिए. नहीं तो एक फील्डर आपको देखिए अतिरिक्त अंदर लेना होगा. हाँ बिल्कुल परब सर आपने सही बताया. यहाँ पर जिस तरह से इस ओवर में देखिए 21 रन आया यहाँ पर और कहीं ना कहीं ज़रूरत था. पहला 2 ओवर में देखिए रन नहीं आया था और तभी 2 ओवर के बीच में भी हमने बात की परब सर कि गेंदबाज को बेनिफिट फ़ायदा मिल सकता है लेकिन बल्लेबाज भी इन्हें भी फ़ायदा उसका मिल सकता है. लेकिन शायद वही चीज़ देखने को मिला. इंतजार किए अक्सर इसलिए तो कहा जाता है भाई सबर का फल मीठा होता है और इस टूर्नामेंट देखिए जितना वक्त लेकर दिन ब दिन जा रहे हैं और कहीं ना कहीं इसमें और मिठास बढ़ते जा रहे हैं. लेकिन देखते हैं आखिरी का जो 3 ओवर है ना ये बड़ा दिलचस्प रहेगा.
तर 3 षटकातील धावसंख्या 33 थँक्यू सो मच बाबूशा. माझ्यासोबत ते जोडले राहणार आहेत गेट्स कमेंटसाठी. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि बघायचं आहे इथे मात्र कशा प्रकारे अजून रिप्लाय देणार तो ऋतिक. स्ट्राईक एंड आपण बघतोय ऋतिक आणि गोलंदाजीला सुद्धा आपण बघतोय ऋतिक गडग. शॉर्ट ऑफ लेंथ होता, क्रॉस बॅटेड शॉट, ऑन साईडला डीप स्क्वेअरला चेंडूला पूल केलं आहे. शतशती ते साहिल आहे, साहिल खरपडे एकच धाव मिळते या चेंडूवर. धावसंख्या 34. मोहित माळी थोडासा शांत आहे कम्पेअर टू लास्ट मॅच, कारण आपण बघतो की मागच्या सामन्याचा सामनावीचा पुरस्कार आपण दिला तो म्हणजेच मोहितला. चांगली बॅटिंग केली होती पहिल्या सामन्यामध्ये, मोहितने चांगला परफॉर्मन्स दिला होता आणि तिथे मात्र त्याला 30 धावांची खेळी त्याने सुद्धा केली होती. इक्वेशन आपण जर बघितलं तर थोडंसं फार आपण बघतोय की म्हणजे त्यातमध्ये 2 इनिंग जर आपण बघितलं 2 सामन्यामध्ये. आपण बोलूया पुढच्या चेंडूकडे. ऋतिक गडक ऑन साईडला पूलचा फटका, डीप स्क्वेअरलेला क्षेत्ररक्षक आहे, चेंडू कव्हर करतो साहिल, गुड फिल्डिंग. हा जस्ट हा कोइन्सिडन्स आहे असं मी म्हणेन. तर म्हणजे दोन्ही इनिंगमध्ये दोन्ही सामनावरचे पुरस्कार ज्यांनी पटकावले त्यांनी 30-30 धावा पटकावल्या. साहिल खरपडे 30 धावा आणि मोहित माळीसुद्धा आपण बघतो की 30 धावांचं योगदान दोघांनी दिलं आहे. चला वडू नवगर आणि आगाचा संघाचे संघनायक. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल त्यामुळे आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर आपण रिपोर्ट करायचा आहे टॉससाठी. रिव्हर्सचा अटेम्प्ट, अपील पंचांकडे. पंचांवर त्याचा काहीच इम्पॅक्ट नाही आहे. पंच तेच सांगतात की चेंडू लेग बाईज एसटी सोडून जात होता, कुठे इम्पॅक्ट चुकीचा होता, पिचिंग ऑफ डिलेव्हरी, हाईट फॅक्टर, अटेम्प्ट काय होता, या सगळ्या गोष्टी मात्र पंचांनी कन्फर्म केल्या, नकार दिला आहे. लेग बायचा सिग्नल पंचांनी केला आहे. धावसंख्येत भर झाली आहे आणि धावसंख्या 36 धावा धावफलकावर. 36 ऑन स्कोर कार्ड. थोडासा कंट्रोल बघायला मिळतो या षटकामध्ये ऋतिक गडककडून. धावफलकावर धावसंख्येवर थोडासा अंकुश आणण्याचा प्रयत्न. स्ट्राईक एंडला मोहित माळी. स्लॉग हिट, हवेच्या विरुद्ध फटका, डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे पण त्याच्या सुद्धा डोक्यावरून चेंडू फ्लाय होईल सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग फटका, षटकार. स्पर्धेची वाढविली शान आज या साऱ्या संघान. या अंजूर गावाची हाय शान, आमची येवन जोडी लय छान. आमच्या सुकेश डाकी निलेश पाटीलची येवन जोडी लय छान. सुपर शॉट, पहिला षटकार मोहित माळीच्या बॅटमधून आणि धावसंख्या 42 ऑन द बोर्ड इन 4th ओव्हर. चांगली सरासरी आहे 10च्या पलीकडे, मोर दॅन 10.50. 42 धावा धावफलक. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना. स्लॉग हिट, क्रॉस बॅटेड शॉट, गॅप खूप मोठा, वॅकेंट एरिया आणि एक टप्पा घेऊन सरळ चेंडू जाऊन कॅमेरामॅनच्या स्टँडला धडकतोय. चौकार. नादी लागले त्यांचे 12 वाजले, नादी लागले त्यांचे 12 वाजले, झाले सारेच छुमंतर. सुके टाकी एक नंबर, निलेश पाटील एक नंबर, नगाचो पण भिवंडी लई डेंजर. सुके टाकी एक नंबर, नगाचो पण भिवंडी लई डेंजर. नादी लागले त्यांचे 12 वाजले. मागच्या कित्येक वर्षापासून भिवंडी पूर्ण भारत गाजवते. नॉट ओनली भिवंडी, नॉट महाराष्ट्र, पूर्ण भारत गाजवणारी क्रिकेट स्पर्धा. ऑनस्ट्रेलिया स्लॉक करण्याचा प्रयत्न, बॅट एंड चेंडूचा काही संपर्क नाही आहे. बॅटच्या कडून चेंडू निघून जातोय. षटक क्रमांक 4 समाप्त होत आहे पण एका चांगल्या धावगतीमध्ये, एक चांगल्या रनरेटमध्ये आपण बघतोय धावसंख्या रचली गेली आहे. ती 4 षटकाच्या अखेरीस 46 धावा धावफलकावर आणि आता मात्र मगाशी मी 10.5चा उल्लेख केला, आता मात्र 11.5चा रनरेट बघायला मिळतोय. 11.5च्या गतीने धावसंख्या 46 आणि चांगली धावसंख्या 4 षटकाच्या समाप्ती नंतर आपण बघत आहोत. धावसंख्या 46 धावा, एकच गडी गमावला आहे. पहिला विकेट 10 धावसंख्येवर. नंतर आपण बघतोय की तब्बल 36 धावांची पार्टनरशिप या 2 बॅट्समनमध्ये दुसऱ्या विकेटसाठी बाबूशा बघायला मिळते. नहीं बिल्कुल परब सर, देखिए बात करेंगे आरके बिल्डर्स मानकुले टीम. देखिए टॉस हारने के बाद उनके कप्तान ने साफ बताया कि हम अगर टॉस जीते तो हम भी बल्लेबाजी लेते थे. कहीं ना कहीं जो उनकी सोच थी और उसका बेनिफिट फ़ायदा मिलता हुआ. लेकिन ऋतिक माली देखिए 14 गेंद के ऊपर 31 रनों का इनिंग्स है. बड़ा अंडर प्रेशर मुकाबला है. जब दूसरा मैच आप खेले हो तो लगभग आपकी नज़रें निगाहें पूरी तरह से आगे जाने का सोच रहेगा. जिस तरह की एक बिरा मानकुली टीम भी देखिए इस टूर्नामेंट में 2 मुकाबला जीत चुके हैं. शायद यहाँ पर आरके विल्डर्स मानकुली टीम दूसरा मैच खेल रहे हैं. शायद इरादा सब वही होगा, बचेंगे तो और लड़ेंगे. लेकिन देखते हैं यहाँ पर अगर ये ओवर में वापसी नहीं कर पाए गेंदबाजी, फिर कहीं ना कहीं ये टोटल देखिए एक बार अगर 70 के ऊपर गया तो फिर सामने वाली टीम को दबाव निश्चित रूप से गिरता हुआ. हो निश्चितच. आणि आपण तेच बघतोय की टाईम टू टाईम गोलंदाजी सुरू आहे. 20 मिनिटात बरोबर 4 षटकं कंप्लीट केली आहे. ती गोलंदाजी करत असताना लाखिवली या संघाने. पुढच्या सामन्यात आपण बघू शकाल 2 संघ वडूनगर विरुद्ध आगासन, या 2 संघांमध्ये होईल ती फाईट. गोलंदाज सज्ज होते. सेकंड स्पेलमध्ये गोलंदाजी करण्यासाठी अजित पाटील सेकंड स्पेलमध्ये बॉलिंग करेल. कॉमेंट्री बॉक्स एंडकडूनच.
हो, ब्युटिफुल डिलिव्हरी, अप्रतिम वाईड यॉर्कर. पहिलं षटक त्याने लोढा एंडकडनं हाताळलं होतं. दुसरं षटक आपण बघतो तो कॉमेंट्री बॉक्स इनकडून आलाय. आईदेवी वडूनवगर या नावाने हा संघ या स्पर्धेमध्ये खेळतोय. त्यांच्या समोर असेल तो ओम साई आगासन हा संघ. यांच्यामध्ये होईल ती फाईट आणि षटक क्रमांक 5 सुरू आहे. अजून एक षटक बाकी आहे इनिंगमधलं आणि त्या षटकानंतर होईल तो टॉस. अजितचा पहिला चेंडू. खूप काही विचारून गेला प्रश्न स्ट्रायकिंगला ऋतिक माळीला. डॉट बॉल. शफल झाला, ऑन साईडला पूल केलाय. डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षक आहे. साईलकडनं पहिल्यांदा मिस्टेक. 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे. फेक चुकीची होते आहे. बघा फ्रस्ट्रेशन असं बाहेर पडतं. ज्या खेळाडूकडनं एकही चूक झाली नव्हती त्याच्याकडनं चूक झाल्यानंतर तुम्हाला या गोष्टी बघायला मिळतात, रिॲक्शन्स बघायला मिळतात. आणि ती रिॲक्शन अशी होती की चेंडूची फेक विकेट किपरच्या डोक्यावरनं झाली आणि अजून एक धाव तिथे ॲड झाली. 2 धावा ॲड करून स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा ऋतिक माळी आणि धावसंख्येत भर. धावसंख्या आपण बघतो ती 48 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 5 मार्गस्थ असताना वैयक्तिक 33वर खेळतोय. तर एक बाजूने आपण बघतो वैयक्तिक गोलंदाजी जी बघतोय म्हणजे अप्रतिम गोलंदाजी अजितची. मागच्या षटकामध्ये फक्त त्याने एकच धाव खर्च केली, एक विकेट सुद्धा काढली होती. तो गोलंदाजी मार्कवर आहे. आउटसाइड एज, कॉट बिहाइंड. यास इट इज. पूर्णपणे बॅट्समन फर्स्ट रेट झाला होता की अजितच्या विरुद्ध मोठे फटके आले नव्हते आणि मला ते मोठे फटके मारायचे होते आणि त्या प्रयत्नामध्ये आपण बघतोय की स्वतःची विकेट गमावली. कॉट बिहाइंडच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय आणि अजितला मिळते ते अजून एक यश. फलंदाज बाद. कॉट बिहाइंड, फलंदाज बाद होतोय. तर ऋतिक चांगली इनिंग पेश केली. ज्या फलंदाजाने आर के बिल्डर्स माणकोली संघासाठी धावांचा रतीप टाकला, धावांचा पाऊस पडला, त्याची विकेट काढण्यासाठी यशस्वी ठरला तो म्हणजे गोलंदाज अजित पाटील. संगनायकाचं मी कौतुक करेन आणि स्वतः संगनायक आहे अजित आणि निश्चितच खूप चांगला निर्णय घेतला अजितने की पहिलं षटक त्याने लोढा एंडकडनं म्हणजे आपल्या समोरच्या एंडकडनं आपण हाताळलं होतं. आता मात्र तो कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं आला आणि तिथे मात्र त्याने अजून एक विकेटसुद्धा काढली आहे. त्यामुळे असं त्याने दाखवून दिलं आहे की एंड कुठलाही असो, माझ्याकडे ती क्षमता आहे की गोलंदाजी चांगली करण्याची, चांगली गोलंदाजी करून कमी धावसंख्या खर्च करण्याची आणि विकेट काढण्याची कला त्याने अवगत केलेली आहे. त्या 2 विकेट्स आपण बघत आहोत या इनिंगमध्ये आतापर्यंत अजितने घेतल्या आहेत. न्यू बॅट्समन आपण स्ट्राईक एंडला बघतो तो अजित भोईर आलाय. तो 4थ्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी. धावसंख्या 48, 2 गडी बाद. वाईड यॉर्कर, परफेक्ट डिलिव्हरी. काय कॉन्फिडन्स आहे गोलंदाजीमध्ये. जर त्याचं तुम्ही पहिलं षटक बघितलं असतं ना, त्या पहिल्या षटकातल्या शेवटचा चेंडू नाही असा त्याने वाईड यॉर्कर हाताळला होता. बॅट्समनला अजिबात बॅट उचलण्याची संधी दिली नाही आणि तसाच चेंडू पुन्हा हाताळत असताना पूर्णपणे डॉमिनेट केलं आहे चेंडूवर स्ट्राईक एंडला अजित भोईरला. पहिल्या विकेटसाठी 10 धावांची पार्टनरशिप, दुसऱ्या विकेटसाठी आपण 38 धावांची पार्टनरशिप बघितली आणि दुसऱ्यापर्यंत आपण बघतो की 48वर बाद झाला आणि अजितने ते संघाला यश मिळवून दिलं. 2 विकेट्स काढले ते अजितनेच काढलेत. गुड बॉलिंग. अजून एक चांगला चेंडू. ऑप्शनच्या खूप बाहेर आहे पण तेच सांगतात वाईड यॉर्कर. थोडासा आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडून विकेट खेळपट्टी जी आहे ती विकेट थोडीशी क्रॉस आहे त्यामुळे आपण चांगला चेंडूच म्हणू शकतो. बघू शकता तुम्ही ॲक्शन रिप्लेमध्ये स्क्रीनवर. इथे मात्र परफेक्ट डिसिजन तुम्हाला बघायला मिळते. योग्य डिसिजन पंचांचं. का लाईनच्या थोडा आतमध्ये पिचिंग घेऊन चेंडू आपण लाईनच्या बाहेरून खूप जाताना बघतोय विकेट किपरकडे. वाईट डिलिव्हरी. धावसंख्या 49 धावसंख्या आपण बघतो धावफलकावर. षटक क्रमांक सुरू आहे ते 5वं. 2 विकेट. पुन्हा एकदा वाईट. आता मात्र लाईन चुकीची. 50 धाव पूर्ण होतात. 50 अप फॉर आर के बिल्डर्स माणकोली. 50 धावा धावफलकावर कंप्लीट झाल्यात. 2 वाईट, 2 खराब चेंडू. पहिल्या षटकामध्ये तसं काही चित्र अजिबात नव्हतं. 1 धाव आणि त्याचबरोबर एक सुद्धा बाईची धाव होती त्याच्यामध्ये. त्यामुळे एकच धाव आपण कन्सिडर केली त्या षटकात आशिष पाटीलच्या आणि अजित पाटीलच्या. आणि अजित पाटील पुन्हा सेकंड स्पेलमध्ये या षटकात धावा बऱ्याच पाहायला मिळतात. आतापर्यंत 4 धावा, 1 विकेट. अजून एक चांगला चेंडू थोडासा आतमध्ये आणणारा. व्हेरी गुड डिलिव्हरी. बॅट्समन थोडासा शफल झाला होता. बघितलं त्याच्या समोर चेंडूत मात्र थोडासा ओव्हरपिच टाकला आणि समोरून चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये पाठवून दिलाय. व्हेरी गुड बॉलिंग. चांगलं कमबॅक. सातत्याने मी डावखुऱ्या खेळाडूंचं खूप मोठ्या प्रमाणात कौतुक करतो की जन्मतःच एक बाबूशा की नॅशनल ताकद घेऊन जन्माला आलेले असतात. 10 चेंडू आतापर्यंत या इनिंगमध्ये निर्धाव आहेत आणि क्रिकेटच्या विश्वात जेव्हा पाऊल ठेवतात ती ताकद त्यांची द्विगुण येत होते आणि ती ताकद मला गोलंदाज अजितमध्ये बघायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी दोन्ही षटकांमध्ये. वेग आहे या चेंडूवर, प्रचंड वेग.
मॅग्निफिसंट बॉलिंग. दोन्ही षटकात एकही मोठा फटका नाही आहे आणि 2 षटकांचा स्पेल अत्यंत भन्नाट, अत्यंत जबरदस्त, अत्यंत विश्वसनीय. 2 षटक एकही निराव नाही. धावा खर्च केल्या 2 षटकांमध्ये 5 आणि 2 विकेट. मॅग्निफिसंट बॉलिंग फ्रॉम अजित. कॅप्टन बॉलिंग, कॅप्टन नॉक इथे पेश करत असताना आपल्या संघासाठी अप्रतिम गोलंदाजीची पेशकश तुम्हाला पाहायला मिळते. चला लगेचच पुढचं षटक घेऊन यायचं आहे. आतापर्यंत तुम्ही आता 5 षटकांसाठी मला सांगता तुमचे गुणसंख्यक लेखक ज्ञानेश्वर मुकादम जी वेळ घेतली आहे ती 26 मिनिटाचा तुम्ही वेळ घेतला आहे. त्यामुळे 27 मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही आहातच, पण अजून तुम्ही लवकरात लवकर षटक जर कंप्लीट केलं जेणेकरून आजचा दिवस खूप लवकरात लवकर समाप्त होईल, कारण एकूण 11 सामन्यांचा शेड्यूल आजच्या दिवसामध्ये आहे. ऋतिक बॉलिंग मार्कवर सेकंड स्पेल. सागर येतोय बॉलिंग मार्कवर, ऋतिक नाही. सागर पाटील निर्णय षटकामध्ये. दोन्ही कॅप्टन्स ऑलरेडी टॉस बॉक्समध्ये रेडी आहेत. ओमसाई आगासन, केजू मुंड्याचा संघ परफॉर्म करेल पुढच्या सामन्यामध्ये. एक वेळेला आई देवी वडूनवगर. कल्याण डोंबिवली क्रिकेटच्या माध्यमातून मी ज्ञानेश्वर उल्लेख करेन की एक यशस्वी सलामीची जोडी म्हणून आम्ही नेहमी त्या 2 फलंदाजांकडे बघतो. ती 2 फलंदाज तुम्हाला या संघामध्ये खेळत असताना बघायला मिळतील. निसल मडवी आणि करण बेडेकर. सक्सेसफुल ओपनिंग पेअर फ्रॉम टीम आगासन. सागर पाटील नेडा षटकामध्ये शेवट षटक घेऊन. ओव्हरपिच डिलिव्हरी, स्लॉग हिट, अप्रतिम टायमिंग आणि चेंडू स्वर्गीय मणिबाई पाटील स्टँडच्या वरून फरार. षटकार. धावसंख्या 56 धावा. धाव फलकावर 56 ऑन स्कोर कार्ड. स्लॉगरमध्ये स्लॉग हिट आणि स्लॉगरमध्ये ती स्लॉग हिटची फलंदाजी आपण बघत आहोत. चेंडूची मागणी पंच करतायत आणि हे फटके येणं गरजेचं आहे, कारण मागच्या षटक सुद्धा आपण अत्यंत इकॉनॉमिकल बघितलं आणि या फटक्यांची गरज आहे ती आर के बिल्डर्स माणकोली या संघाला. धावसंख्या 56 धावा. सेकंड इनिंग जेव्हा सुरू होऊन समाप्तीच्या वेळेला येईल जवळ तेव्हा फ्लडलाईट्स जवळजवळ ऑन झालेली असतील आणि बघूया त्या मोमेंटला बॅटिंग करत असताना लाखिवली संघाला किती अडचणी येतील. नेक्स्ट बॉल राऊंड विकेट. हो, अप्रतिम डिलिव्हरी. हा चेंडू मात्र खूप चांगला कमबॅक करणारा. बॅट्समनचं फुटवर रीड करून चेंडूचा रिलीज पॉईंट आपण बघितला गोलंदाज सागर पाटीलचा. राऊंड विकेट टाकतोय, अँगल करतोय, वाईट यॉर्कर, परफेक्ट स्टंपच्या दिशेने चेंडू आपल्याला बघायला मिळेल ऑप्शनच्या बाहेर आणि थेट विकेट किपरच्या हातामध्ये. 12वा चेंडू निर्धाव आतापर्यंत या इनिंगमध्ये. अजून एक चांगला चेंडू, 13वा चेंडू निर्धाव. ही सगळी मला माहिती ज्ञानेश्वर मुकादमच्या माध्यमातून मिळते. असे काही गुणसंख्यक लेखक असतात निश्चित ते लक्ष वेधून घेतात. आमचे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे संजय म्हात्रे यांचा मी उल्लेख करेन. अप्रतिम स्कोरर. त्यानंतर या विभागात आल्यानंतर अल्पेश गायकवाड असो, ज्ञानेश्वर मुकादम असो, खूप चांगली साथ देतात. गोव्याला गेल्यानंतर सांगेम प्रीमियर लीगमध्ये विराज तेंडुलकर जी लेखणी आम्ही ते बघतो ना तसंच सेम हँड टू सेम हँड रायटिंग बघायला मिळतं. विराज तेंडुलकरचं लिडिंग एज. चेंडू हवेमध्ये. विकेट किपरच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झाला आहे. एकच धाव. म्हणजे असे काही गुणसंख्या लेखक असतात ना बाबूशा की त्यांना त्यांच्या तोंडात एकही शब्द काढण्याची गरज नाही. त्यांची लेखणीच खूप काही सांगून जाते. त्यामध्ये ज्ञानेश्वर मुकादम, अल्पेश गायकवाड आणि विराज तेंडुलकरचा मी उल्लेख करेन. प्राईम फ्रॉम गोवा. हां, गोरसईचा ज्ञानेश्वर गोरसईचा मला माहिती आहे. मी विराज तेंडुलकरचा उल्लेख केला जो गोव्याचा आहे. पुढचा चेंडू राऊंड विकेट. सचिन सागर ऑफ ड्राईव्ह, चांगला फटका, कार्पेट शॉट, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला चेंडूवर येतोय. चेंडू कव्हर करून फेकल. 2दाचा प्रयत्न सुरू आहे. फेक चांगली होते. रनआउटची संधी होती. कॅज्युअल अप्रोच गोलंदाजाकडून. चेंडू ग्रीप होते त्याच्याकडून आणि तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्यात दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्येत वेगाने भर होते. धावसंख्या पुढे सरकते आहे. 59. 59 धावा धाव फलकावर. आणि या इनिंगमधला शेवटचा चेंडू. या इनिंग नंतर लगेचच होईल तर टॉस. टॉस बॉक्समध्ये सज्ज ते अजय घरत. आणि या इनिंगमधला शेवटचा चेंडू सागर पाटीलचा. रिदम चुकलाय, पुन्हा मागे जावं लागतं. जणू काही त्याने बॅट्समनचा अंदाज घेतला की बॅट्समन कुठेहून चेंडू खेळू शकतो. या गोष्टी घडत असतात क्रिकेट विश्वामध्ये. पण इथे मात्र रिदम आता चुकवलं आहे फलंदाजाने. पण या गोष्टी तू अंडरआर्म क्रिकेट जर बघशील ना, अंडरआर्म क्रिकेटमध्ये जास्त घडत असतात. खूप वेळा गोलंदाज थांबतात चेंडू टाकत असताना. चक म्हणतात त्याला. बॅक टू द बॉलर. त्याच्या डोक्यानं उजळला चेंडू समोर. स्ट्रेट हिट, सीमारेषेबाहेर. स्लॉग हिटचा फटका आणि पंचांचा इशारा चौकार. गुड शॉट. धावसंख्या 63
आणि 64 टू विन हे टार्गेट सेट केले लाखिवली संघासमोर. आपण पुढच्या सत्राकडे येणारच आहोत, पण लगेच आपण वळूया टॉस बॉक्समध्ये, कारण टॉस इम्पॉर्टंट आहे. आई देवी वडूनवकर विरुद्ध ओमसाई आगासन. वळूया टॉस बॉक्समध्ये अजय गरद यांच्याकडे. थँक्यू सो मच प्रसाद परब. सर्वांना पुन्हा एकदा अजय घरचा सप्रेम नमस्कार. सर्वांचं खूप खूप स्वागत मी करतोय केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री चषक 2023मध्ये. पुढील सामन्याची नाणेफेक आपण इथे टॉस बॉक्समध्ये करणार आहोत आणि ही नाणेफेक करण्यासाठी कुमार पाटील साहेबांना मी इन्व्हाइट करतोय. सामना आहे ओमसाई आगासन विपक्ष जय आई देवी वडूनवकर. दोन बलाढ्य संघादरम्यानची मॅच आहे. कॅप्टन्स रेडी झालेले आहेत. माझ्या उजव्या बाजूला आहेत निल्सन मडवी आगासन टीमचे कॅप्टन आणि डाव्या बाजूला आहेत प्रशांत पाटील उर्फ गोट्या. टॉस कॉईन दोन्ही कॅप्टनच्या माहितीसाठी A1 जोडी एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री चषक 2023. तर निल्सन या ठिकाणी कॉल देत आहेत. A1 जोडी असा कॉल त्यांनी दिला आहे, परंतु कॉल त्यांच्या विरोधात गेला आहे. टॉस जिंकलेला आहे या ठिकाणी प्रशांत यांनी, अर्थात आईदेवी वडूनवकर टीमनं. कुमार पाटील साहेबांचे मी आभार व्यक्त करतोय. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. खरं तर वडूनवकर म्हटलं की क्रिकेट वेड्यांचं गाव आहे आणि दोन बलाढ्य संघ या गावातून येत आहेत. तुमचा एक संघ देखील याआधी खेळलेला आहे, त्या संघाने देखील चांगला प्रयत्न केलेला आहे आणि आता तुम्ही खेळण्यासाठी आलेला आहात. एकूणच कशा फिलिंग्स आहेत या स्पर्धेमध्ये खेळत असताना? फिलिंग तर चांगल्या आहेत आणि आम्ही आमचा चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न करू आणि 100% देण्याचा प्रयत्न करू. काय वाटतंय जेवढ्या स्पर्धा आतापर्यंत तुम्ही खेळलेल्या आहात, कामगिरी कशी राहिलेली आहे? कामगिरी तर अतिउत्तम झालेली आहे. आणि ह्या स्पर्धेमध्ये खेळत असताना संघामध्ये काही फेरबदल आम्हाला पाहायला मिळतील का, की या अगोदरच्या स्पर्धेमध्ये जो संघ होता तोच असेल? 2-3 फेरबदल बघायला मिळतील तुम्हाला. थँक्यू सो मच. आपल्याला खूप खूप शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. निल्सन, किती उत्सुकता होती तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळण्याची? खूप. आज तो दिवस आलेला देखील आहे. खरं तर 10वा दिवस आहे स्पर्धेचा आणि आता सायंकाळचं सत्र सुरू होतं आहे. टॉस किती महत्त्वाचा वाटत होता? जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? हो, जिंकला तर फिल्डिंगच केलीच, पण आता बॅटिंग करायची. बॅटिंग करत असताना 6 ओव्हर्समध्ये वडूनवकर संघाविरुद्ध काय रणनीती असेल? कुठले बॅटर असतील टॉप ऑर्डरमध्ये विशेषतः ज्यांच्याकडून जास्त अपेक्षा असतील आणि काय स्कोर आहे पर्टिक्युलर ज्याकडे तुम्ही पाहताय? टॉप ऑर्डरमध्ये केजू आहे, विराज आहे, नागराज आहे आणि जास्तीत जास्त प्रयत्न करू आम्ही. स्पर्धेविषयी काय सांगाल? A1 जोडीबद्दल काय बोलाल? आयोजन खूप सुंदर आहे आणि दादांबद्दल बोललं तर तेवढं कमीच आहे. थँक्यू सो मच. आपल्याला देखील खूप खूप शुभेच्छा असेल या महत्त्वाच्या मॅचसाठी. तर टॉस येथे संपन्न झालेला आहे टॉस बॉक्समध्ये आणि टॉसमधून समाचार असा आहे की प्रशांत पाटील जे कर्णधार आहेत जय आईदेवी वडूनवकर टीमचे, त्यांनी टॉस जिंकलाय. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी ओमसाई आगासन टीमला त्यांनी इन्व्हाइट केलंय. हा सामना येणाऱ्या 25 ते 30 मिनिटांनंतर आपल्या समोर असेल. तोपर्यंत मात्र आपण जाऊयात ऑन गोईंग मॅचकडे आणि वळूयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिथून ऐकूयात शेरो शायरी के बादशाह बाबूशाह यांचा दमदार आवाज. तो चलिए धन्यवाद अजय सर. टॉस बॉक्स पर देखिए बात करेंगे. थोड़ा किसी का दिल टूटता है तो और किसी ने टूटा दिल को लेकर जख्म लगाने के लिए मैदान पर उतर जाते हैं. और नौकर टीम देखिए जिन्होंने टॉस यहाँ पर जीते, लेकिन एक टॉस का भूमिका भी बहुत बड़ा रहता है. जो आपके मनपसंद डिसीजन रहता है आप वहाँ से ले सकते हो. लेकिन परब सर कहते हैं ना, जख्म पर मरहम. देखिए यहाँ पर कहीं कप्तान कहीं टीम ने लगाए हैं टॉस हारने के बावजूद भी. निश्चित रूप से जिस तरह से हमने यहाँ पर देखिए आरके विल्डर्स मानकुली टीम है, ये नहीं कह सकते भलाई 6 ओवर का मुकाबला है, 64 का टारगेट है. कौतबी लाखिवली टीम देखिए पिछला मैच चेसिंग किए थे, इस बार भी वही उम्मीद के साथ मैदान पर 2 सलामी बल्लेबाज उतर रहे हैं. चलिए फील्ड यहाँ पर तैयार कीजिए. पहले 5 ओवर के लिए देखिए 27 मिनट, और नहीं तो आपको एक अतिरिक्त फील्डर्स अंदर लेना होगा. थोड़ा समय यहाँ पर ब्रेक है कहीं ना कहीं. यहाँ पर सेकेंड इनिंग देखिए 64 के टारगेट 36 गेंद के पर है, लेकिन अच्छा एक मौका है हमें डीजे पेरिस के पास जाने का. यहाँ पर दादा सरपंच हो झाला, तोड नाही हो कार्याला. दादा सरपंच हो झाला, तोड नाही हो कार्याला. निलेश पाटील जोडीला, A1 जोडी नाव लाभला. निलेश पाटील जोडीला, A1 जोडी नाव लाभला. स्वभाव दादांचा गोडच हाय, दादांच्या कार्याला सलाम हाय. स्वभाव दादांचा गोडच हाय, दादांच्या कार्याला सलाम हाय. चर्चा साऱ्यांच्या ओढा
देखिए पर A1 जोड़ी जिस नाम ने देखिए टेनिस क्रिकेट में एक इतिहास रच दिए भाई। और ये A1 जोड़ी का जब शो आता है ना, ये इतिहास सुनाने नहीं, इतिहास बताने नहीं, इतिहास दिखाने नहीं, इतिहास तोड़ने और रचने आते हैं निश्चित रूप से। 32 बाइक है 1 4 के साथ देखिए, इसलिए तो मैंने जिक्र किया भाई आते ही कमेंट्री बॉक्स पर दिल गार्डन गार्डन हो गया। और इस टूर्नामेंट में देखिए जितनी टीम भी जुड़ जाते हैं उनका दिल भी गार्डन से, क्योंकि मैदान की सजावट देखिए भाई, खूबसूरत स्टैंड हम देख सकते हैं यहाँ पर। कुल मिलाकर देखिए 12 स्टैंड भारतीय जनता पार्टी स्टैंड हम देख सकते हैं, सामने सारा इंटरप्राइजेज स्टैंड देखिए देख सकते हैं, स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी देखिए जहाँ पर खिलाड़ी कक्ष से देखिए। और उसके साथ साथ देखिए बात करेंगे भाजपा युवा मोर्चा स्टैंड, बहुत सारे देखिए यहाँ पर जिक्र करते रहेंगे जैसे वक्त समय मिलता रहेगा। लेकिन यहाँ पर टारगेट की बात करेंगे तो यहाँ पर टारगेट देखिए भाई बड़ा तो नहीं कहा जाएगा लेकिन आसान भी नहीं कहा जाएगा। चलिए समय की बात करेंगे, 6 बज चुका है और यहाँ से देखिए आपको जो टाइमिंग इसकी देखिए घड़ी की काटा यहाँ पर टिक 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 करके कदम बढ़ाएगी और 27 मिनट के अंदर आपको पहला 5 ओवर कंप्लीट करना होगा। तो चलिए यहाँ पर गेंदबाजी के लिए तैयार। गेंदबाजी की बात करेंगे तो यहाँ पर से पहला ओवर योगेंद्र वीर खुद के लिए और टीम के लिए। अब स्टंप के बाहर यहाँ से प्रवेश सर देखिए अंपायर का इशारा आता हुआ, यहाँ से वाइड का इजाफा एक्स्ट्रा के रूप में देखिए एक रन आता हुआ, लेकिन एक्स्ट्रा रनों से देखिए टोटल आगे बढ़ेगा लेकिन मंजिल नहीं। कहती ना दूसरे के कंधों में हमेशा जनाजा उठाया जाता है और खुद की कंधों में जिम्मेदारी। आज A1 जोड़ी देखिए उनके जिम्मेदारी के साथ साथ देखिए बात करेंगे दयानंद मात्रे देखिए और पूरी देखिए उनके मैनेजमेंट टीम भरपूर मेहनत है। रिवर्स देखिए यहाँ से खेलने गए और कहीं ना कहीं बेनिफिट फायदा मिला। मैंडेटरी पावर प्ले 2 फील्डर इस बार और जिसका यहाँ पर फायदा मिला बैटर को और आता हुआ 4। तो चलिए यहाँ पर अच्छा देखिए शुरुआत हो चुका है यहाँ पर रिवर्स खेलने के भाई ऋतिक देखिए। और पहला गेंद का देखिए यहाँ पर सामना किया इसलिए कि पहला जो गेंद था ना वो वाइड था और उसके बाद देखिए चौका मिलता हुआ यहाँ पर। जख्म तो डाले होंगे पिछली मैच में देखिए यहाँ पर सदगुरु सीमेंट सप्लायर्स देखिए बात करेंगे। पारगांव टीम बड़ी एक अच्छी टीम है और उस टीम को आपने बाहर किया, इसका मतलब है आपके अंदर वो क्षमता देखिए। बड़ी हिट इस बार देखिए AK-47 दादा दिलाचा दिल वाला सारे जनतेचा रखवाला, दादा दिलाचा दिल वाला सारे जनतेचा रखवाला, धावून जाई तो हाकेला गरिबांच्या मदतीला, धावून जाई तो हाकेला गरिबांच्या मदतीला। तो चलिए इसके बाद जो मुकाबला यहाँ पर ओडू नौकर आगाज सन का देखिए टॉस हो चुका है, लेकिन उसके बाद देखिए डेरोली और पोगाव के बीच में मुकाबला है। आपको गौर रखना होगा अगला मैच के बाद आपको टॉस के लिए तैयार रहना होगा। तो चलिए बात करेंगे यहाँ से 11 रन देखिए यहाँ से और क्या बल्लेबाजी देखिए। ऋतिक गड़क देखिए यहाँ पर लाजवाब पतोल लेफ्ट हैंड बैटर्स और फिर से एक बार उठाने का कोशिश था, क्या लीडिंग एज लिया था पर क्या भाग्य का बहुत बड़ा देखिए यहाँ से साथ मिलता हुआ सटले के फील्डर देखिए बात करेंगे। और कहीं ना कहीं के वजन बॉडी को लेकर यही दिक्कत हुआ, इसलिए कहते ना क्रिकेट में थोड़ा फिटनेस बहुत जरूरी है, लेकिन कभी कभी इस तरह की कैचेस भी ले लेते हैं। आप ये मत सोचिए कि आपकी शरीर भी कभी कभी इतनी कारगर साबित हो जाती है। कैरी नहीं किया गेंद पूरी तरह से यहाँ पर। अकेली टीम देखिए कि अच्छी शुरुआत है, क्राउड देखिए थोड़ा सा यहाँ पर धीरे धीरे बढ़ते हुए और जैसे शाम का समय यहाँ पर अंधेरा छाएगा उसके बाद देखिए दर्शकों की तादाद है, क्योंकि इस वक्त लोग शाम के बाद मैच देखना पसंद करते हैं। ओहो ये देखिए भाई खड़े खड़े खेल दिया पर कवर के ऊपर से डीप कवर खुला था और एक बढ़िया चौका था वह। ठाणे जिल्ह्यात भिवंडी शहरात अग्री लोक। तो चलिए बात करेंगे डेरोली टीम के कप्तान से और भोगाव टीम के कप्तान से। आयोजन कमेटी से देखिए संपर्क कीजिए।
और इसके बाद जो मुकाबला खेला जाएगा उसका टॉस हो चुका है। उड़नौगढ़ टीम ने देखिए टॉस जीत चुके हैं। और ये चले भाई यहाँ पर सिंगल आता हुआ बढ़िया अच्छी बल्लेबाजी करते हुए देखिए दोनों बैटर्स लास्ट जवाब देखिए। जहाँ पर ऋतिक खड़क देखिए बात करेंगे, 3 गेंद के ऊपर 11 रनों पर बल्लेबाजी कर रहे हैं। और वहीं रोशन पाटिल देखिए चौके दागने की बात है, फिर से सिंगल लेने के साथ स्ट्राइक रोटेट करते हुए टीम का स्कोर देखिए बना है 17। और ऊपर की देखिए यहाँ से आखिरी गेंद बहुत बढ़िया देखिए, ये साझेदारी बहुत घातक साबित हो रही है। लेकिन ऋतिक देखिए यहाँ पर कुछ आक्रामक बल्लेबाजी दिखाते हुए फिर से एक बार देखिए छोटा गेंद सड़ले के ऊपर से खेला। यहाँ पर देखिए ऋतिक बता रहे भाई मुझे मत दिखाओ उंगली, नहीं तो मैं बन जाऊंगा सौरभ गांगुली, सौरभ गांगुली, सौरभ गांगुली, सौरभ गांगुली। ठाणे जिल्ह्यात भिवंडी शहरात आगरी लोकात त्या अंजुर गावात ठाणे जिल्ह्यात भिवंडी शहरात आगरी लोकात त्या अंजुर गावात राही नेहमी आघाडीवर, राही नेहमी आघाडीवर सुकेश डाके एक नंबर लगावतोय भिवंडी लाईन डेंजर, निलेश पाटील एक नंबर लगावतोय भिवंडी लाईन डेंजर, नादी लागले त्यांचे नादी लागले त्यांचे। डेरिवली टीमचे कॅप्टन आणि पोगाव टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती असेल आपण त्वरित आयोजकांशी संपर्क साधायचा आहे। धन्यवाद। हाँ तो चलिए बात करेंगे यहाँ पर से। अजय सर कहते ना खुद को कर फुलोन इतना खुदा भी बंदे से पूछे बता तुझे तेरी रजा क्या है। और A1 जोड़ी को देखिए ये चीज यहाँ पर मिलता हुआ, रजा मतलब तेरा सपना क्या है और इससे देखिए बड़ा सपना क्या हो सकता है। और पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ देखिए बात करेंगे 23 रन, इसे कहते हैं भाई प्रेमी बदल गए, प्रेम बदल गया और पहला ओवर में गेम बदल गया। जहां पर अंतर्राष्ट्रीय में लगातार 23 मैच हारने के बाद बांग्लादेश 24 मुकाबला जीतने के साथ साथ नागिन नागिन डांस किया था और वही टीम का स्कोर देखिए 23 रन बनाए हैं। तो देखते हैं जो आगे का रन है क्या आसान रहेगा या मुश्किल रहेगा। फोर्टी 41 देखिए 41 की अभी भी देखिए जरूरत है, 5 मिनट का वक्त लिया गया यहाँ पर पहला ओवर के लिए। और चलिए गेंदबाज फिर से एक बार तैयार, प्रणय देखिए यहाँ पर। और ये देखिए भाई अगर कैच यहाँ लिया जाता तो बहुत आज कैचअप डे कहा जा सकता था, लेकिन गेंद देखिए यहाँ पर शॉर्ट कवर को बीट करते करते डीप कवर सीमा रेखा को चीरता हुआ दनादन चौका। केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब आहेत कोहिनूर हीरा, धन्यवाद। पहले फ्रंट फुट पर निकले, उसके बाद बैक फुट से आकर रूम बनाकर पंच किया, वो मजा आ गया शॉट सिलेक्शन को देखने के साथ साथ। और उसके बाद देखिए बल्ले का लिया शायद बाहरी किनारा और बल्ले का अंदरूनी हिस्सा लेकर गया था मुझे लगा, इसलिए गेंद आगे की तरफ कैरी नहीं किया और सिंगल आता हुआ। पर अब सर देखिए क्या यहाँ पर साझेदारी बन रहा है और कमाल की बल्लेबाजी, इसे कहते हैं दिल है नरम और खून में गर्मी है भारी और रोशन ऋतिक बल्लेबाजी कर रहे हैं लयवारी। और देखते हैं यहाँ पर लयवारी बल्लेबाजी कहाँ तक ले जाएगा और इसलिए तो टॉस जीतने के साथ गेंदबाजी चुने। ये इनिंग के पीछे जाना पसंद करते हैं और मैच को फिनिश भी करना पसंद करते हैं। और ये चलिए और एक बड़ा हिट लॉन्ग ऑन के ऊपर से देखिए भाई गेंद और बल्ले के बीच में सही तालमेल और गेंद इस बार निकली सीधा न्यू पनवेल, न्यू पनवेल, न्यू पनवेल, न्यू पनवेल। नाही कार्यात खोटेपणा, नाही मनात मोठेपणा, नाही कार्यात खोटेपणा, नाही मनात मोठेपणा। क्या बात है, क्योंकि पिछला मैच उन्होंने पनवेल की टीम को तो बाहर निकाला था भाई, क्योंकि सरगे बात करेंगे यहाँ पर निश्चित रूप से सरगे देखिए बात करेंगे अटल बिहारी वाजपेयी देखिए खिलाड़ू कक्ष से उसके ऊपर से और सारा इंटरप्राइजेस स्टैंड है और उस बीच से देखिए खेन गुजराम निश्चित रूप से। और ये चलिए और एक ऊंचाई तो ली है, क्या लंबाई ले पाएगी, फील्डर है गेंद के नीचे, ओहो लगा के क्या कबूतर जा, लेकिन आखिरकार कबूतर चाल में आती हुई और विकेट देखिए भाई ऋतिक का यहाँ से गिरता हुआ। इसलिए तो अजीत सर कहते हैं ना लकड़ी चाहे कितना भी गीला हो वो जलता है जरूर और बैटर कितना भी बड़ा हो वो गलती करता है जरूर। ऋतिक की गलती और मिला पहला सफलता। केंद्रीय मंत्री कपिल
संघ केंद्रीय राज्य मंत्री देखिए कपिल पाटिल साहब देखिए, जरूरत नहीं तो आपके पास धन है तो सब कुछ है, अगर अच्छी मन हो तो आपके पास सब कुछ है। आज साहब के पास देखिए हमेशा अच्छी मन, और इसलिए देखिए आज कहते हैं ना कामयाबी तक वही तो पहुंचते हैं जो बदलाव लाने की कोशिश करते हैं। हमेशा समाज में देखिए बेहतर काम करने का कोशिश है, और इस टूर्नामेंट में देखिए बहुत बढ़िया बदलाव देखने को मिलता हुआ हर साल। तो चलिए टोटल की बात करेंगे। टोटल देखिए कहाँ पर पहुंचा भाई, 34 34 रन, और जहाँ पर पहला सफलता देखिए बड़ा विकेट भाई। कहते हैं ना अगर तालाब से छोटी छोटी मछली पकड़नी है ना तो सबसे पहले मगरमच्छ को बाहर निकालना पड़ता है, क्योंकि पानी में रहकर मगरमच्छ से दुश्मनी मत लीजिए। और जब तक देखिए ऋतिक मैदान पर थे उनसे दुश्मनी बहुत मुश्किल पड़ा, लेकिन उनकी बाहर होने के बाद नए बैटर स्लोअर गेंद, और ये देखिए भाई यहाँ पर ये देखिए आत्मविश्वास गेंदबाज की भी थी और विकेट कीपर का भी था, और अंपायर ने भी देखिए भरोसा दिखाया और पहला बढ़िया ब्रेक थ्रो। केंद्रीय मंत्री कपिल पाटिल साहेब दमदार नेता खरा, केंद्रीय मंत्री कपिल पाटिल साहेब आहेत कोहिनूर हीरा, केंद्रीय मंत्री कपिल पाटिल साहेब दमदार नेता खरा, केंद्रीय मंत्री। चलिए भाई बात करेंगे परब सर देखिए यहाँ पर वेरी गुड डिसीजन अंपायर देखिए बात करेंगे। इसलिए तो कहा जाता है भाई जिंदगी में कठिन रोल सबसे अच्छे एक्टर को दिया जाता है, और कठिन रोल क्रिकेट में देखिए अंपायर को दिया जाता है। लाजवाब स्लोअर गेंद था, कांटा बदला गेंद, और बल्ले का हल्के से हिस्सा लेकर गया। आसान नहीं रहता है, कभी कभी इतना हल्का हिस्सा लेता है ना परब सर, कभी कभी इतना एज लेकर जाता है ना कमेंट्री बॉक्स तक उसकी आवाज़ आ जाती है, लेकिन कभी कभी इतना हल्का आवाज़ लेके जाता है ना विकेट कीपर के अलावा ना आपके गेंदबाज को भी पता नहीं रहता है। इसलिए मेन अंपायर भी कभी कभी थोड़ा सा डाउटफुल रह जाते हैं, लेकिन जो स्क्वायर लेके अंपायर, इसलिए कि देखिए ऑन एंट्री देखिए गेंदबाज है, मौका मौका देखिए भाई यहाँ पर है। इससे तो कहते ना झूला जितना आगे भी जाता है ना उतना पीछे भी आता है, वहाँ बढ़िया वापसी देखिए यहाँ से। और एक बार देखिए यहाँ पर बल्ला थोड़ा सा पहले लगा था, फंटफुट का इस्तेमाल या स्टेट ड्राइव या कवर ड्राइव खेलने का सोच था, लेकिन लेन थोड़ा सा पीछे रहा परब सर, और लेन से बल्लेबाज को मजबूर किया यहाँ पर, थोड़ा बल्ले को और पीछे लिया, लेट यहाँ पर खेले, यहाँ पर शॉर्ट कवर पर गेंद को रुका गया, सिंगल आता हुआ और समीकरण बदलता हुआ यहाँ पर। अभी भी देखिए बात करेंगे ना 24 गेंद 29 की जरूरत है। परब सर क्या लगता है यहाँ पर ऋतिक के आउट होने के बाद जैसे दूसरा विकेट गिरा, क्या यहाँ पर जिस तरह से कहते हैं ना तालाब में पानी भरता है तो पहले मछली खाती है, वापस पानी सूखता है तो तब चींटी मछली को खाती है, ऐसा क्या मुकाबला में हमें देखने को मिल रहा है। शुरुआत में बल्लेबाजों ने रन बनाया और जैसे 2 विकेट गिरा रनों में अंकुश, 24 गेंद 29 की जरूरत है। बहुत बढ़िया देखिए लाजवाब परब सर जुड़े हैं निश्चित रूप से और इस मैच में पूरी तरह से, और देखते हैं यहाँ से 24 गेंद 29 की जरूरत है। जमीन और आसमान का तो हम फासला नहीं कर सकते हैं, लेकिन इतना भी आसान नहीं कर सकते हैं। बहुत बढ़िया देखिए इस मैच के बाद मुझे लगता है परब सर शायद अगली मैच में थोड़ा अंधेरा करीब आ जाएगा, और लाइट है जैसे अंधेरे आने से पहले ऑन हो जाएगा, और उससे पहले देखिए बड़ा हिट और काम तो किया भाई पिट, भले ही कैच नहीं लिया लेकिन फिर भी कप्तान खुश रहेगा, और इस तरह की कैचेस लेना पड़ता है। अंपायर थोड़ा इंतजार कर रहे हैं डिसीजन का, शायद दोनों अंपायर बातचीत कुछ करते हुए तीसरे अंपायर की तरफ कदम बढ़ाएंगे या नहीं। हाँ बिल्कुल देखिए सहमत की यहाँ पर टेक्नोलॉजी है तो फिर उसका सहारा लिया जाए। तीसरे अंपायर का देखते हैं जब तक डिसीजन आता, क्यों गेंद हाथ से जाने के बाद जो वापस बाउंड्री लाइन के करीब टप्पा खाया, तो देखते हैं यहाँ पर जब तक डिसीजन आएगा तीसरे अंपायर, जब तक उनसे डिसीजन यहाँ तक पहुंचेगा और तब हम परब सर देखिए यहाँ पर अगर ये छक्का बचा लिए तो खुश रहेंगे कप्तान। कहते हैं ना किसी से दिल लगाने से अच्छा घर में थोड़ी सी देखिए कहते हैं ना मेहनत कर लीजिए, तो कप्तान यही सोचेंगे भला ही यहाँ पर कैच नहीं हुआ लेकिन छक्का देखिए यहाँ से बचाते हुए। लेकिन देखते हैं अभी ये नहीं कह सकते जब तक डिसीजन पूरी तरह से आया नहीं अभी, लेकिन अभी तक तो ये हम कह सकते हैं कि बचाया गया है, लेकिन जब तक दूध का दूध पानी का पानी देखिए तीसरी अंपायर लिया जा रहा है। और ये देखिए परब सर हमने जिक्र जो कर रहे थे यहाँ पर
ये वन जोड़ी देखिए यहाँ पर तस्वीर कोण रे आला यो अंजुरवाला, कोण रे आला यो अंजुरवाला, यो कशाचं कमलाय ग दादा, कशाचं कमलाय ग, आमच्या सुकेश टाकी दादाच्या या नावात दम हाय ग, आमच्या निलेश पाटील दादाच्या या नावात दम हाय ग, आमच्या सखेश डाकी दादाच्या या नावात दम हाय रे. थँक्यू. एका गोष्टीचा मी उल्लेख करेन, आत्ताच डायरेक्ट नारंगी म्हणजे विरारवरून ते आलेले आहेत आणि खूप दमदार स्वागत झालं एवन जोडीचं. नारंगी ग्राउंडवर जी टुर्नामेंट सुरू आहे विरार VGPL विरार गावकर प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये या दोघांचं अत्यंत धूमधडाक्यात स्वागत झालं आणि डायरेक्ट तिथून एवन जोडी डायरेक्ट आपल्या ग्राउंडवरती पोहोचलेली आहे. त्या दोघांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. नहीं परब सर, मैंने पहले आते ही जिक्र किया, ऐसा कोई मैदान नहीं, ऐसी कोई लीग नहीं, ऐसा कोई टूर्नामेंट नहीं जहाँ पर A1 जोड़ी यहाँ पर तस्वीर नहीं रखा. स्वागत है दादा आपका निश्चित रूप से, इसलिए तो मैंने आने के साथ ही जिक्र कर दिया था. चलिए डिसीजन अभी तक देखिए लंबा इंतजार करना पड़ रहा है, वेरी क्लोजिंग डिसीजन. तो देखते हैं जय पवार सर वहाँ पर जुड़े हैं, नस नस में जिनकी क्रिकेट समाई है और लाजवाब देखिए A1 जोड़ी तस्वीर रखते हुए. यही तो मैंने जिक्र किया भाई, इस तरह के टूर्नामेंट, इस तरह के पिक्स हो, IPL जैसे लीग को गिरा नहीं सकता है लेकिन हिला सकता है. 32 बाइक है और 1 4 व्हीलर के साथ. परब सर क्या कहना चाहोगे? ग्रेट एंट्री. डेफिनेटली ग्रेट एंट्री. म्हणून तर मगाशी मी उल्लेख केला की नेहमीच एंट्री एकदम ग्रेट असते आणि थेट असते आणि आपण ती बघतो. स्क्रीनवर आपल्याला असं चित्र बघायला मिळते की लाईनच्या पलीकडे पडलाय की नाही बॉल, पण एक्झॅक्टली पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आपण काहीच सिग्नल आमच्या मुख्य मंचांना देऊ शकत नाही. बघायचं जय पवार यावर काय निर्णय घेत आहेत. परब सर लगता है बहुत जल्दी डिसीजन अब आ जाएगा क्योंकि अब बड़ी नज़दीक से गेंद को देखा जा रहा है. आगासन संघाचे संघनायक ओमसाई आगासन, कॅप्टन निल्सन. जर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आपण. निल्सन मडवी आपण या. नारंगीचं मी का कौतुक करू, नारंगीचं ग्राउंड आज प्रत्यक्ष A1 जोडीने जाऊन बघितलेलं आहे आणि नारंगीचं ग्राउंड म्हणजे अत्यंत हिरवळ असं मैदान आणि अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. म्हणजे त्या ग्राउंडवर आपण लेदरबॉलचे सुद्धा सामने बघत असतो. डेरवली संघसुद्धा आज इन ॲक्शनमध्ये असेल. सुरेश शेळके ऑल द बेस्ट पुन्हा टीमसाठी. षटकार आहे 6. परब सर इसे कहते हैं घर पे आई खुशियां और दरवाजे से लौट जाना, क्योंकि एक समय खुशी का खेमा हो चुका था कि गेंद को क्या रोक लिए, लेकिन गेंद हाथ से लगने के बावजूद भी देखिए बाउंड्री लाइन के बाहर पहुंचे. और क्या टेक्नोलॉजी भाई, GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट प्रतिमेश में जुड़े हैं वहाँ पर हम. और चल पे दादो फिर देखिए छा गए भाई और चलेंगे मैच की तरफ. और ये चलिए भाई यहाँ पर कैच भी छूटा और छक्का भी गया और दिल भी टूटा और उसके बाद देखिए एक बढ़िया अच्छा गेंद. और यही होता है देखने में, कहते हैं ना घायल शेर की सांसें उसकी दहाड़ से भी ज़्यादा भयानक होती है. तो देखते हैं कितनी यहाँ पर घातक साबित होंगे. अभी भी देखिए 22 गेंद जीत के लिए 23 की जरूरत है. और इस बार देखिए बल्ला बड़ा जल्दी ले लिए भाई, गेंद को पहचान नहीं पाए, स्लोअर गेंद था, नकल गेंद था. पर अब सर कहते हैं ना फुटबॉल पैरों से खेलना एक बहुत बड़ी बात है, लेकिन टेनिस क्रिकेट में गेंद उंगलियों से घुमाना ये उससे भी बड़ी बात है. नकल गेंद, लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, कटर गेंद और क्या बढ़िया इस्तेमाल करते हुए. इस बार देखिए लेन को थोड़ा पीछे रखा और लाइन बहुत बढ़िया था यहाँ पर. और यहाँ पर देखिए क्या छूटा. और इस तरह की क्या चीज लेना होगा भाई अगर मैच जीतना है तो. कहते हैं ना अगर ऊंट से दोस्ती करनी है तो फिर दरवाजा ऊंचा करना होगा. पर अब सर अगर 32 बाइक है 1 4 व्हीलर देखिए यहाँ तक पहुँचना है तो फिर इस तरह की क्या चीज लेना होगा, क्योंकि बिल्ली कभी ग्लोव्स पहनकर चुहा नहीं पकड़ती भाई मेहनत से. और अभी देखिए समीकरण की बात करेंगे. 20 गेंद 21 की जरूरत है. और एक देखिए भाई अच्छा यहाँ पर सिंगल लेंगे, यहाँ पर दूसरे के लिए कोई इरादा नहीं, जानते हैं बचेंगे तो और लड़ेंगे. लाजवाब देखिए. और रात के समय देखिए परब सर ये टूर्नामेंट देखने का, मैच का मजा कुछ अलग आ जाता है. A1 जोड़ी देखिए यहाँ से भरपूर मेहनत देखिए. आज पूरी टेनिस क्रिकेट में मैं ये नहीं कहूँगा कि ठाणे, रायगढ़, महाराष्ट्र लेकर पूरी टेनिस क्रिकेट की हिस्ट्री में देखिए ये नाम घुसता हुआ. इसलिए तो कहा भाई जितना खूबसूरत लगता है करवा चौथ का चांद और उतना खूबसूरत A1 जोड़ी का बिक्सो. तो चलिए बात करेंगे यहाँ पर पहला रन लिए, दूसरे के लिए जाना चाहते थे. अच्छी सोच है भाई, बचेंगे तो और लड़ेंगे भाई. और नाखुश हैं देखिए यहाँ पर, क्योंकि स्कोर बोर्ड की तरफ नजर अगर घुमा लेना भाई, बड़ी तेजी से भाग रही है. अभी 18 गेंद 19 की ज़रूरत है. चलेंगे यहाँ पर मैदान के अंदर ड्रिंक्स पहुँच रही हैं और ड्रिंक्स के बाद परब सर के साथ जुड़ेंगे कि ये 18-19 कितना आसान रहेगा, कितना मुश्किल रहेगा. कितीही महारथी आला तरी आयोजन नाही असं करायचं. कोणी कितीही महारथी आला तरी
क्या बढ़िया देखिए कमेंट्री बॉक्स पर हमारे कैमरामैन पहुंचे थे। देखिए परब सर अद्भुत मेहनत देखिए, इसलिए तो कहा जाता है मेहनत से किस्मत का जंजीर पिघल जाता है, अगर हौसला बुलंद हो तो फिर तकदीर बदल जाता है। जीटीसी ग्लोबल टेनिस क्रिकेट देखिए एक छोटी सी दुनिया से शुरुआत की थी और परब सर देखिए आज किस मुकाम तक पहुंची है। तो दिवस ना डोंबिवलीकर विसरू शकत किंवा जलपेश विसरू शकत 15 ऑगस्ट आणि त्या दिवसाला जी सुरुवात झाली GTC लाईव्हच्या माध्यमातून आणि आपण बघतो की आपण यावर्षी 75वा आपण स्वतंत्र दिन साजरा केला यावर्षी 15 ऑगस्टला आणि तो सुद्धा दिवस GTC लाईव्हसाठी सुद्धा तेवढाच इम्पॉर्टंट राहिला आहे, कारण एक छोटंसं रोपटण त्या रोपटाचं वटवृक्ष झालं। आज कित्येक मुलं या GTC लाईव्हच्या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून काम करत आहेत, प्रत्येकाला रोजगार मिळाला आहे आणि लहान लहान गावातनं सुद्धा मात्र हे सर्व जे ऑफिशियल मेंबर आहेत GTCचे ते मात्र या GTC लाईव्हच्या माध्यमातून कामगिरी करत असताना मात्र स्वतःचं रोजगार तर मिळवतात आणि निश्चित म्हणे की येणाऱ्या काळामध्ये GTC लाईव्हच्या माध्यमातून आपण खूप चांगली प्रगती करू हे स्वप्न निश्चित त्यांनी बघितलं आणि निश्चित त्या स्वप्नाचा पाठपुरा सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतोय। आपल्याला बघायला मिळालं टेलिकास्टच्या माध्यमातून मालिकावीरची अप्रतिम सुंदर अशी कार तुम्हाला पाहायला मिळते। वळ्या महिन्याच्या आतमध्ये अत्यंत जबरदस्त सामना सुरू आहे, 18 चेंडू शिल्लक आहेत, 19 धावांची गरज पुन्हा एकदा बाबूशाकडे। बिल्कुल देखिए गेंद रनों के बीच में बात करेंगे ना, जो जमीन आसमान के हम ये नहीं कहेंगे फासला है, लेकिन इतना आसान भी नहीं कहा जाएगा क्योंकि क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है। यहाँ पर तेज भाग कर आए देखिए स्क्वायर लेग से फील्डर जब पॉइंट लेग पर आते हैं और थोड़ा सा देखिए सफ़र आसान नहीं रहता है, लेकिन टेनिस गेंद हमेशा परब सर कहा जाता है वक्त लेकर ये गेंद जाता है, टप्पा खाकर और उसका बेनिफिट फ़ायदा मिल जाता है। फील्डर भी कभी कभी एक कप चाय पीने के साथ गेंद को रोक सकता है और वही देखने को मिला। लेकिन यहाँ के देखिए आउटफील्ड जो मैदान ना ईडन गार्डन के जैसे बड़ी तेज़ी से भागता हुआ और यहाँ पर बल्लेबाज ने देखिए विकेट के बीच में यहाँ पर भाग कर एक रन लेते हुए अभी भी देखिए 18 की जरूरत है और 17 गेंद से इस बार देखिए यही कर रहे हैं यहाँ पर उंगलियों की बड़ी यहाँ पर इस काम चला रहे हैं गेंदबाज और हमने जिक्र किया था परब सर कम से कम 70 के ऊपर पहुंचना बहुत ज़रूरी है और 60-65 देखिए 6 ओवर के मुकाबला में देखिए यहाँ पर क्योंकि आप नवंबर या दिसंबर के महीना में मैचेस नहीं खेल रहे हो, बहुत सारा आपने क्रिकेट खेल चुके हो, बहुत सारे टूर्नामेंट खेल चुके हो, आपके पास अनुभव एक्सपीरियंस बिल्कुल यहाँ पर उसका बेनिफिट फ़ायदा मिल चुका है और गेंद देखिए फुटबॉल के जैसे दिखाई देता हुआ 16 गेंद 17 की ज़रूरत है। इस बार देखिए खड़े खड़े यहाँ पर और कट भी देखिए कितना कमाल करा भाई, आसान नहीं रहते हैं टेनिस गेंद को, लेकिन से थोड़ा लेट का आ जाता है ना लेट कट, लेकिन थोड़ा फाइन खेले निश्चित रूप से और बाहर की तरफ अगर गेंद होता फील्डर देखिए रखा गया है डिप कवर और अभी देखिए 15 गेंद 16 की ज़रूरत है, रन बचाना होगा भाई सिंगल डबल, अगर ये नहीं बचाएंगे तो फिर बड़ी आसानी से पहुंच जाएंगे। फील्ड अभी भी खुला रखा है, शायद अभी भी सोच रहे हैं मैच का एक समय एक मोमेंट क्या यहाँ पर आएगा, एक मौका बनाए यहाँ पर, लेकिन देखते हैं मौका और ये मौका देखिए हाथ लगती हुई क्या कहानी में आएगी ट्विस्ट, क्योंकि समीकरण बदल जाएगा विकेट के साथ साथ और परब सर कहते हैं ना नए परिंदों को उड़ने में समय लगता है। डाकी निलेश पाटील मान सन्मान करतात साऱ्यांचा, सुकेश डाकी निलेश पाटील मान सन्मान करतात साऱ्यांचा, आज केंद्रीय मंत्री क्रिकेट चषक गाजतोय। हाँ बिल्कुल देखिए लाजवाब सॉन्ग परब सर 14 गेंद 16 की ज़रूरत है और उसे कहना जब जब गेंद यहाँ पर खराबी होती है दूसरा पुराने गेंद लिया जाता है और बहुत अच्छी अंपायरिंग तारीफ करना चाहूँगा, इसलिए तो कहा भाई सबसे कठिन रोल एक अच्छे एक्टर को दिया जाता है और सबसे कठिन रोल बाहर देखिए इस क्रिकेट में आपको देखने को मिलता है। लेकिन जब से ये टेक्नोलॉजी आया ना थोड़ा सा मैं कहूँगा और GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट आपने सही जिक्र किया यहाँ पर परब सर आज इस टेक्नोलॉजी से देखिए जलपेश ज़्यादा उनकी पूरी टीम कामयाबी तक पहुँचते हुए लाजवाब देखिए। तो चलिए यहाँ से नए बैटर की बात करेंगे, अजीत पाटिल और अभी तक देखिए रोशन पाटिल देखिए एकदम से देखिए जो गियर उन्होंने बदल कर बल्लेबाजी कर ले रहे थे ना पूरा शांत रह चुके हैं, लेकिन देखते हैं उनकी खामोशी टीम के लिए कितनी कामयाबी रहेगी या नए बैटर के आने से दबाव बनेगा। आजकल देखिए बैटर ऐसा लगता है परब सब हम ये नहीं कह सकते कि डगआउट से सेट होकर आए हैं, ये घर से सेट होकर आते हैं, सोच लेते हैं हमें इस टीम के साथ खेलना है, इन गेंदबाज के सामने खेलना है और कैसे बल्लेबाजी करना है कैसे गेंदबाजी करना है। कुल स्कोर देखिए जाकर पहुंच गया यहाँ से 49। देखिए अभी भी बात करेंगे 13 गेंद 15 की जरूरत है भाई, कहते ना रख भरोसा खुद ही पर क्यों ढूंढते हो फरिश्ते,
परिंदों के पास कहाँ होते हैं नक्शे, फिर भी ढूंढ लेते अपने रास्ते, और हमारे पास नक्शा भी है, रास्ता भी है। 13 गेंद है, 15 की जरूरत है, और इसलिए देखिए थोड़ा आसान हो जाता है भाई समीकरण को लेकर चलना। और एक विकेट गिरने के बाद थोड़ा सा मुझे लग रहा है जो बड़ा हिट के लिए ना यहाँ पर अजीत पाटिल के लिए इतना आसान नहीं रहेगा, लेकिन रोशन पाटिल कहते ना ठहरा हुआ दरिया अक्सर गहरा हुआ करता है, लेकिन इस 12 गेंद 14 की जरूरत है। पर अब सर क्या लगता है, क्या यहाँ पर जैसे विकेट गिरा अजीत पाटिल का मैदान पर आना या रोशन पाटिल का मैदान पर अभी तक 8 गेंद के पर 14 रन है, क्या घातक साबित हो सकता है यहाँ पर, या इस टोटल को बचा सकते हैं? नाही, या षटकात खूप चांगली गोलंदाजी झाली, फक्त 5च धावा आपण या षटकात बघितल्या. खूप चांगलं कमबॅक केलं षटकामध्ये. मी खरंच कौतुक करेन ते म्हणजे प्रणय भोईरचं. प्रणयचं हे वैयक्तिक दुसरं षटक होतं, पण षटकात त्याने 12 धावा खर्च करून 2 विकेट्स काढल्या होत्या आणि त्याच विश्वास देऊन त्याच्यावर गोलंदाजी दिली आणि फक्त 5 धावा खर्च करून त्याने अजून एक विकेट्स काढली. आणि ह्या 5 धावा निश्चितपणे की निर्णायक ठरू शकतात, कारण आपण बघतो की मगाशी मी उल्लेख केला की जेव्हा दुसरं सत्र जेव्हा सुरू होईल तेव्हा शेवटच्या टप्प्यामध्ये एक मैदानाला काळोख पडेल आणि याचा कुठेतरी फायदा गोलंदाजी करणारा संघ उचलेल, त्यांना ॲडव्हान्टेज असेल. आणि बघायचं आहे ह्या बॅडलाईटचा इम्पॅक्ट मात्र फलंदाजांना इथे मात्र अनुभवायला मिळेल का, की मात्र सामना इथे लवकर फिनिश करेल तो लाखिवली संघ. 12 चेंडू आणि 14ची गरज आहे पुन्हा एकदा बाबूशाकडे. नहीं बिल्कुल परब से देखिए लग तो रहा कि बड़ा आसान, लेकिन और कह ना फूलों के बीच में कांटों का कहर, और इस समय देखिए रोशन पाटिल शायद एक वो जहर हो सकते हैं इस मैच में. देखिए 12 गेंद 14 की जरूरत है, अगर मैच टाई होता है तो सुपर ओवर. अरे भाई आपने हमला कहाँ कर दिया भाई, अंपायर के ऊपर कर दिया सीधा, और से कहाँ लगी गेंद भाई. और इसलिए देखिए आपने परब सर कुछ दिन पहले भी एक वीडियो क्लिप देखा था हमने, देखते हैं जब रिप्ले में यहाँ पर देखेंगे तीसरे अंपायर अंजूर ग्रामपंचायतचे ग्रामसेवक सन्मान्य खाडे साहेबांचे इथे आगमन झालं आहे. एवन जोडीच्या वतीने त्यांचं आम्ही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करत आहोत. या रवी गायकवाड साहेब आणि त्याचबरोबर प्रकाश मनेरा साहेबांचं सुद्धा आगमन झालं आहे. तिन्ही व्यक्तिमत्वांचं मान्यवरांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. खूप लवकरच तुम्हाला सन्माननीय आयोजक रणजित वामन म्हात्रे यांच्या माध्यमातून राज्यस्तरीय सरीस शोध स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल 2023मध्ये, आणि ती स्पर्धेचं आयोजन केलं जाणार आहे 5 मार्च रोजी दिवे अंजूर गाव वंश पेट्रोल पंपच्या समोर नाईन स्टोन कॉम्प्लेक्स तालुका भिवंडी जिल्हा परिषद ठाणे. निश्चितच तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळेल. ती केंद्रीय पंचायत राज्यमंत्री चषक बक्षीस असेल ते रोख रुपये 5 लाख आणि विजेत्याला मात्र तुम्हाला बुलेट बाईक तुम्हाला पाहायला मिळते दिली जाणार आहे आणि 5 लाख रुपयाचं कॅश प्राईज सुद्धा आहे. निश्चितच ती स्पर्धा अनुभवायला विसरू नका. आयोजक रणजित वामन म्हात्रे यांच्या माध्यमातून आयोजित राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा 2023. तर रनआउटसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय हा तिथे मात्र पोहोचवला आहे. तिसऱ्या पंचांना तिथे चेक करावं लागेल की फलंदाज धावची सुरुवात फलंदाज बाद आहे की नाही. नॉट आउट आहे, सेफ आहे फलंदाज. 2 धावा ॲड करू धावफलकावर. नॉट आउट. देखिए यहाँ पर डिसीजन आता हुआ स्क्रीन पर हम देख सकते हैं, और वहाँ पर देखिए बात करेंगे अंपायर यहाँ पर जय पवार सर. शायद परवेश सर थोड़ा सा ज़्यादा तकलीफ में हैं, और जय पवार सर आपको मैदान के अंदर प्रवेश करना होगा. परवेश सर तीसरी अंपायर में जुड़ जाएंगे यहाँ पर. तो चलिए परवेश सर देखिए परब सर यहाँ पर चुने. परब सर मुझे लगता है चोट थोड़ा सा गहरा है निश्चित रूप से, और इसलिए तो कहा भाई सबसे कठिन रोल एक अच्छे एक्टर को दिया जाता है और सबसे कठिन रोल अंपायर के ऊपर रहता है. लेकिन दूसरा रन आया और समीकरण की बात करेंगे. 11 गेंद बचा है. अजय सर 12 रनों की जरूरत है. परवेश सर देखिए यहाँ से आइए थोड़ा सा मेडिकल का सुविधा लीजिए, क्योंकि इसलिए तो कहा जाता है हमेशा डॉक्टर को साथ लेकर चलना बहुत ज़रूरी हो जाता है. डॉक्टर का रोल भी एक बड़ा रहता है. अगर हमारे बीच में झगड़ा हो गया, अजय सर सॉरी बोल दिए तो झगड़ा खत्म, लेकिन डॉक्टर ने सॉरी बोल दिया तो भाई इंसान खत्म. ये बैटर को रोकना होगा, और ये बैटर जब तक रहेगा. ओ हो यहाँ पर देखिए और एक खराब फील्डिंग, खाया गुटका फोड़ा मटका और लगा 420 का झटका, क्योंकि यहाँ पर इतनी बड़ी मिस फील्डिंग हुई
जहां पर चौके के साथ साथ और मैच को भी लेकर चले गई। हे मंडोळी साऱ्यांची फेवरेट आहे दोस्ती यारीला त्यांच्या तोडच नाही कपिल पाटील साहेबांच्या नावाने स्पर्धा भरवलं त्यांनी हो हाय फाय समीकरण की बात करेंगे। देखिए 8 रनों की जरूरत है भाई, गेंद बची यहाँ पर 10 और कल्याण से पकड़ना पड़ेगा मुझे पनवेल के लिए बस। लेकिन यहाँ पर देखिए और एक वाइड का इजाफा। और अजीत सर कहते हैं ना, घर की दरवाजे पर घोड़े की नाल लगाने से सफलता नहीं मिलती है, खुद की पैरों पर लगानी पड़ती है। हमारे ये वन जोड़ी देखिए इस साल इसलिए हर टूर्नामेंट्स मैंने पहले ही जिक्र कर दिया। अब करजत लीजिए, रायगढ़ लीजिए, बदलापुर लीजिए, मुरबाड लीजिए, हर जगह तस्वीर देखिए भाई। बाउंसर था लेकिन पहचान लिया बहुत जल्दी और पॉइंट के ऊपर से देखिए वीरेंद्र सहवाग के अंदाज में खेल दिया और 1 बाउंस लेकर चौका देकर गया। सुकेचे टाकी निलेश पाटील एवन थोडी अंतर गावाची सुकेचे टाकी निलेश पाटील एवन थोडी अंतर गावाची जित जाईल जित हाय चर्चा नियमन धन्यवाद डीजे। 9 गेंद 3 की जरूरत है। देखिए मुकाबला कैसा करीब आता हुआ 2 चौके के साथ है। और उसके बाद देखिए बड़ा हिट है AK-47 के साथ मैच को फिनिश करते हुए 9 गेंद 3 की जरूरत थी। और सेलिब्रेशन देखिए यहाँ पर, इसे कहते हैं दिल है नरम और खून में गर्मी है भारी। और रोशन पाटिल ने बल्लेबाजी किया लहवारी लहवारी लहवारी। कांग्रेचुलेशन बात देना चाहेंगे लाखोली टीम है, क्या बल्लेबाजी चेसिंग करते हुए यहाँ पर